नमस्कार, आज मी बनवणार आहे बुंदी। त्यासाठी मी इथे सम्राट पीठ घेतलेलं आहे, चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे। इथे भरून मी चना पीठ घेतलेलं आहे, 1 कप भरून घेतलेलं आहे, म्हणजे 200 ग्रॅम असेल। चाळून घेऊया। हे आपण चाळणीने ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळून याच्यासाठी घ्यायचं आपल्याला पीठ एकदम मऊ करायचं आहे। असं चाळून घेणार आहे मी। चला तर आता आपण थोडं पाणी टाकून थोडं पाणी टाकून ओलं करून घेऊया, सॉफ्ट पीठ पातळ करून घेऊया। थोडं टाकायचं आहे आपल्याला। आणि पीठ एकदम मऊ बनवायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे, एकदम सॉफ्ट करायचं आहे। मस्त झालेलं आहे आपलं पीठ। तर आता आपण थोडा वेळ झाकून ठेवलं होतं पीठ आपलं, तर त्यामध्ये आपण 10-5 मिनिटे सोडा टाकणार आहोत। आता त्यामध्ये आपण चिमूटभर खायचा सोडा घालणार आहे आणि लगेचच आपण पीठ छानसं असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तो सोडा छान झालेला आहे आपलं पीठ। आणि आपल्याला चला तर आता इथे मी एका गॅसवर एका पॅन मध्ये मी ठेवलेला आहे हा पॅन, आणि इथे मी तळण्यासाठी पाक करायला ठेवलेला आहे। आता तेल आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे। पाक आपल्याला हलकासाच करायचा आहे, आणि एका पॅन मध्ये मी तेल टाकून आता बुंदी काढणार आहे। चला बघा आपली बुंदी कशी होती ते। पीठ छान झालेलं आहे, त्याच्यामुळे आपली बुंदी गोल गोल झाली आहे। बघा, मोत्यासारखी बुंदी झालेली आहे। थोडंसं उंच धरायचं आहे आपल्याला। किती छान बुंदी झालेली आहे आपली, तुम्ही बघू शकता। हे बघा, सगळे मोत्यासारखी झालेले आहे, आणि झटपट होणारे गोड पदार्थ आहे हा। आता मी थोडा रंग पण टाकणार आहे त्यामध्ये। बघा, आता सगळी बुंदी झाल्याच्या नंतर मी पाकामध्ये टाकलेली आहे। 5 मिनिटांनी मी काढून घेते। झटपट बनवायची आहे आपल्याला बुंदी। मस्त बघा किती सुंदर बुंदी झालेली आहे आपली। अशा प्रकारे आपण सगळी बुंदी काढून घेणार आहोत। 5 मिनिटे मी तसेच ठेवलं होतं पाकामध्ये। मस्त मोत्यासारखी झालेली आहे आपली बुंदी।